मुंबईमधनं आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं मुंबई आणि ठाण्यामध्ये रिक्षा चालकांना मराठी भाषा येते की नाही याची पडताळणीची मोहीम आता आरटीओनी सुरू केलेली आहे। मुंबईमधल्या महत्त्वाच्या ठिकाणी विशेष भरारी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। तर ठाण्यामधल्या रेल्वे स्टेशन खोपट माजिवडा आणि मुंब्रामध्ये सुद्धा आरटीओ कडनं तपासणी केली जाते। ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाहीये त्यांच्यावर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। तर रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांची आजपासून आरटीओ कडनं मराठीची चाचणी सुरू होते। 15 ऑगस्टपर्यंत ही मुदत होती। त्याच्यासाठी शिकवणीचे वर्ग सुद्धा घेतलेले होते आरटीओनी आणि त्याच्यानंतर या चालकांना मराठी येते का हे तपासण्यासाठी आता आरटीओ रस्त्यावर उतरलेला आहे। या चालकांची परीक्षा घेऊन त्यांच्या कामाच्या संदर्भात तर त्या संदर्भात सगळे क्वेश्चन आहे तर ते आपण विचारणार। तर त्याच्यापैकी 4 ते 5 क्वेश्चनची त्यांनी उत्तरं दिली पाहिजे जी समाधानकारक वाटली पाहिजे आपल्याला आणि त्यानुसार त्यांना चेक केलं जाईल की त्यांना मराठी येतं का नाही। हो, आता सध्या त्यांना नोटीस दिली जाणार 1 महिन्याची। तर तुम्ही 1 महिन्यात शिकून घ्या। जर त्या 1 महिन्यात जर तुम्ही शिकले नाही तर तुमचं 1 महिन्यानंतर तुमचा जो बॅज असतो तो बॅज 3 महिन्याकरता सस्पेंड केला जाईल। तुम्ही पुन्हा एकदा 1 महिन्याची त्यांना मुदत देता? ही कारवाई सुरूच राहणार? हो, कारवाई सुरूच राहणार आहे। फक्त त्यांचं जे आहे दैनंदिन कामकाजामधलं मराठी जे आहे म्हणजे एका रिक्षा चालकाकडून काय अपेक्षित आहे प्रवाशांसोबत बोलण्याचं। प्रवाशांनी सांगितलं ना की गाडी सावकाश चालवा, गाडी उजवीकडे घ्या, डावीकडे घ्या, नंतर किती भाडे झाले यासारखे जे प्रश्न आहेत त्यांचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे। एवढंच आम्हाला फक्त अपेक्षित आहे। त्यांना नोटीस देऊन त्यांना 1 महिन्याचा वेळ देतोय आणि मग त्यानंतरची पुढची कारवाई होणार आहे त्यांच्यावर। आता ही कारवाई कंटिन्यूस राहणार आहे। जशी आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळतील ऑफिसच्या आमच्या त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत।